नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही चाललो आहोत जतला यल्लमा देवीला. आमच्या गावाकडून आता आम्ही निघालोय मस्त देवदर्शन करायला आणि आमची खरेदी बदलायची आहे त्यासाठी चाललो मस्त देवदर्शन करायला. आणि आता थांबलो इथं पाणी पिण्यासाठी थांबलो आहे. तहान लागली, मुलं सारखी पाणी पाणीच करतायत ना. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणी आम्ही पोचलो जतमध्ये आणि देवीच्या दर्शनासाठी आम्ही नारळ, हळदी कुंकू, ओटीचं सामान घेतलं आणि नंतर आम्ही मंदिराकडे निघालो. पण खूप गर्दी होती इथे पण. आणि आम्ही नंतर इथे आमची घरची परडी आणली होती ती सोडण्यासाठी. मग कडुळामध्ये सोडण्यासाठी गेले तर तिथे पाणीच नव्हतं. मग तिथले पुजारी म्हणले खालीच ठेवा आणि पाया पडा. मग नंतर मी ठेवून पाया पडून आले वरती. आणि नंतर इथे यल्लमा देवीच्या मंदिरात गेलो. तिथे पण खूप छान दर्शन झालं. देवीला नैवेद्य दाखवला. तिथे पोत्या परड्या ते पण भरले आम्ही. आणि असं खूप छान मोकळं मोकळं वातावरण झालं. जत्रेच्या टायमाला असं दर्शन घडतच नाही ना, त्याच्यामुळं आम्ही अधूनमधून दर्शनासाठी येतो. आणि यल्लमा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे, त्याच्यामुळे आम्ही येतो तिथे. हे आहे परशुराम, यल्लमा देवीचे पुत्र परशुराम, तर त्यांचेही आम्ही दर्शन घेतलं. यल्लमा देवीच्या मंदिराच्या शेजारीच परशुरामाचं मंदिर आहे आणि त्यांच्या शेजारीच हनुमानाचे पण मंदिर आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं, नैवेद्य ठेवला. आणि इकडे पण छोटे छोटे देव आहेत ते पण आहेत, मग त्याच्या पाया पडलो आम्ही आणि सगळं देवदर्शन झालं. इथे आम्ही उदबत्या लावण्यासाठी आलो पण काडीपिटीच नव्हती तिथे. मग मी तसंच ठेवलं तिथे उदबत्या. आणि नंतर मग इकडे मावशी बसल्या होत्या परडेवाले, तर तिथे आम्ही परड्या भरल्या सगळ्या मस्त. आणि मावशीने आम्हाला गंध वगैरे लावून आशीर्वाद दिला. मुलांना पण दिला, खूप मोठे हो असे म्हणले ते. खूप छान दर्शन झालं, खूप भारी वाटलं. इथे खूप मोठी जत्रा भरते आणि असं मोकळं पटांगण तर जत्रेच्या टायमाला नसतंच. आणि अधूनमधून आलं की बघा किती पटांगण आहे, किती लोक आहेत. आणि इथून पुढे पण म्हणजे जात होते तेवढेच आणि येत पण होते तेवढेच. आम्ही मस्त इथे बसलो, थोडेसे व्हिडिओ शूट केले, फोटो वगैरे काढले, देवीचे आमचे काढले. आणि इथे मस्त एन्जॉय केला आम्ही. खूप भारी वाटलं देवीचं दर्शन घेऊन. किती मोकळं पटांगण आहे. जत्रेच्या टायमाला एवढं पण बसायला पाय ठेवायला पण जागा नसते, एवढं गर्दी असते. त्याच्यामुळं आम्ही अधूनमधून येतो. आणि यल्लमा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे, त्याच्यामुळे सर्वांनी येत जा. आणि आता आमचं देवदर्शन करून आम्ही निघालो आमच्या घरी. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला जय यल्लमा देवीच्या नावानं चांग भलं.